आता सध्या आपल्या जो महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे, बरेचशा विद्यार्थ्यांना अचानक असं वाटतं की काय यार हा पाऊस येतोय मध्ये मध्ये. ओके, काय लिहायला, किंवा जनरली विदर्भाच्या टोनिंग मध्ये काऊन बी आला हा, काही घेणं न घेणं. अजून तर मान्सून आपला लय लांब आहे. मान्सून साधारणतः आपल्याकडे 5 किंवा 7 जूनला येतो आणि आताच हा असा कसा काय पाऊस आला उन्हाळ्याच्या ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला, किंवा ऐन, कारण उन्हाळ्याची सुरुवातच आहे ना, तर नाही म्हणलं तरी मार्च मध्ये तापायला लागलेलं असते चांगलं. फेब्रुवारी मार्चच्या काळात अचानक तापायला लागतं, तर आपण हाच विचार करतो. तर कसं असतं बघा, ही तर एक कन्सेप्ट अशी आहे की एक ITCZ नावाची कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. तर ITCZ नावाची जी कन्सेप्ट आहे त्याला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपला जो भारत आहे, आपला सुंदर असा महान असा भारत, त्या महान या भारताच्या बाजून, ठीक आहे, दोन्ही बाजून इकडून आणि इकाट बंगालचा उपसागर आहे. ओके, बंगाल उपसागर, नाही तर म्हणाल बंगाल खाली कधी आले, काय सांगतात नाही पोर, लय माप काढतात खतरनाक. ठीक आहे, आणि इकडं अरबी समुद्र लिहायला लागते जबरदस्त. ठीक आहे, लिहून घ्यायला लागते, तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता काय होते पोरांनो, तर मी तुम्हाला काल परवा एक लेक्चर घेतलं होतं बघा मॅप रिडिंगचं. त्या मॅप रिडिंगच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं, या भागातून या भागात या समुद्रांच्या लाईनला जर जोडलं, किंवा आपण साधी सिंपल कर्कवृत्ताला जर बघितलं, तर या कर्कवृत्तापासून आपलं भारताचं हे जे भूशीर गेलेलं आहे, ह्याला काय म्हणतात, भारताचं भूशीर. हे भारताचं भूशीर असं आतमध्ये हिंदी महासागराच्या साईडला गेलेलं आहे. खालच्या आलेला कोणी, हिंदी महासागर, बरोबर का नाही रे, आहे का हिंदी महासागर. तर काय होतं, हा जो हिंदी महासागर या ठिकाणी असतो, ठीक आहे, हा हिंदी महासागर जो या ठिकाणी असतो, या हिंदी महासागराच्या इकडं सगळं बाष्पयुक्त, आता हे पाणी आहे ना, तर पाणी असल्यामुळे काय होतं, अरबी समुद्र इथे, बंगालचा उपसागर इकडे, इकडे पाणी आहे, इकडे पाणी, इकडे पाणी. ओके, तर तिकडे पण पाणीच आहे. राईट. हे पाणी जे आहे ना, या पाण्याच्या प्रदेशात अचानक हे भूशीर आल्यामुळं हे भूशीर लवकर तापतं. आणि आता इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा की मार्चमध्ये, ओके, मार्चमध्ये सूर्य नाही म्हणलं तरी विषुववृत्ताच्या प्रदेशात आलेला असतो. ओके, म्हणजे आता साधारणतः समजून घ्या, आज किती आहे, 20-21, ओके, 19 मार्च आहे. तर 19 मार्च मध्ये जवळपास सूर्य इथं आहे. पण इथं जर सूर्य आहे, हिंदी महासागराच्या या भागात सपोज विषुववृत्त आहे, आता विषुववृत्ताच्या जवळ सूर्य आहे, सूर्याचं लोकेशन इथं असल्यामुळं, तर मला सांगा रे बाबा, फक्त एक इमॅजिन करा की अरबी समुद्र जो आहे, हा अरबी समुद्र पाण्याचा प्रदेश आहे, हा सुद्धा पाण्याचा प्रदेश आहे. तर मला सांगा, पाणी लवकर गरम होईल की भूशीर किंवा जमीन लवकर गरम होईल, काय गरम होईल, काय गरम होईल, काय काय गरम काय होईल, या ठिकाणी जे गरम होईल ते जमीन गरम होईल, बरोबर की नाही. तर जमीन लवकर गरम होते, जमीन लवकर गरम झाल्यामुळे काय होतं की या ठिकाणी लो प्रेशराईज पट्टे तयार व्हायला लागतात. लो प्रेशराईज पट्टे तयार झाल्यामुळे हा जो ITCZ आहे ना, हा ITCZ सुद्धा हळूहळू उत्तरेकडे सरकतो. आणि हा ITCZ नीट लक्षात घ्या, ITCZ चा जो पॉईंट आहे, ITCZ म्हणजे लो प्रेशरचा जो पट्टा आहे, हा लो प्रेशरचा पॉईंट थोडासा असा इकडे सरकतो, त्याला म्हणतात ITCZ. ITCZ जो की अरबी समुद्रात खालच्या आळीला असतो, म्हणजे खालच्या आळीला म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ असतो. बंगालच्या उपसागरात सुद्धा विषुववृत्ताच्या जवळ असतो. पण भारताचा जो भूशीर आहे ना, त्या भारताच्या भूशिराच्या बरोबर तो असा भागात असा वर उचलला जातो. आता हे बऱ्याच ठिकाणी माहिती नसतं, हे न्यूजपेपरवाले एवढे डिटेलमध्ये नाही सांगत, हे काम फक्त इकडेच होते. ठीक आहे, आपल्याला फक्त पाऊस दिसते, पण त्या पावसाचं खरं कारण येतं. आता उद्या जाऊन चहा पिता पिता पोरट्यांना सांगा हे कारण आहे, नाही तर घरच्यांना सांगा, तुम्हाला सांगतो थांबा, ओके, हा पाऊस का पडतोय, बरं का गणेश काटकर, तिकडे गेल्यावरती आता तू म्हणतो ना पाऊस येत होता, अजून कोणतरी होतं ते मला सांगत होतं आता लेक्चरमध्ये, लय पाऊस पडतोय सर, लय पाऊस पडतोय सर. आता बघा, लेक्चरमध्ये तुम्ही सांगताय तर त्याचं कारण पण माहिती असणं गरजेचं, याला पण एक अभ्यास आहे, म्हणजे असा टाइमपास नाही, हा एक अभ्यास आहे. ठीक आहे, आता होतं काय, हा भूशीर भारताचा इकडे दक्षिणेकडे गेल्यामुळे, म्हणजे इकडे असल्यामुळे हा ITCZ असा इकडे जम्प करतो, लो प्रेशर बेल्ट इथं तयार होतो, लो प्रेशर बेल्ट इथं तयार होतो. आता हा जो लो प्रेशर बेल्ट क्रिएट होतो, ह्या लो प्रेशर बेल्टमध्ये कधी कधी अशी सिच्युएशन क्रिएट होते की आपला भारताचा जो प्रदेश आहे, ठीक आहे, भारताचा जो प्रदेश आहे, अशा ठिकाणी या लो प्रेशर बेल्टमध्ये, ओके, अशा ठिकाणी लो प्रेशर बेल्टमध्ये हा जो ITCZ आहे, ओके, या ITCZ मध्ये असा एकदम कर्व तयार होतो, काय होतो, कर्व. ठीक आहे, याला म्हणतात भूद्रोणी, ओके, किंवा द्रोणी, त्याला जनरली भूद्रोणी नाही पण द्रोणी म्हणतात. असं एक कर्व तयार होतं, आणि या कर्वमुळे काय होतं, ठीक आहे, या कर्वमुळे काय होतं, या प्रदेशातली जी हवा आहे, ठीक आहे, या प्रदेशातली हवा
किंवा समुद्राच्या जवळची हवा इकडे अशी वर येते. आणि इथं लो प्रेशर बेल्ट आहे ना, म्हणजे पोरांनो इथं लक्षात ठेवा, हा जो पट्टा या ठिकाणी मी सांगतोय इट्स लो प्रेशर बेल्ट. आणि हा इथंच असा असतो असं नाही, ऍक्च्युली खरा सांगायचं तर हा असा असतो. चला नीटच दाखवतो ना, असा असतो. ओके, हा असा एक रॅन्डमली तयार होतो. आता मार्चच्या काळामध्ये हा असा तयार होतो, हा लो प्रेशर बेल्ट असतो. या लो प्रेशर बेल्टमुळे काय होतं की या प्रदेशाची या साईडची हवा, ठीक आहे, या साईडची हवा, या साईडची हवा आणि या साईडची हवा अशी आतमध्ये शिरते. ठीक आहे. आता साधी सिंपल गोष्ट आहे, हिथून आलेली जी हवा आहे ती समुद्रावरून आलेली आहे आणि या साईडची जमिनीवरनं हवा आहे. जमिनीची हवा ही उष्ण असते. आता हे लॉजिक आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. पण समुद्रावरनं आलेली हवा जी असते ना, ती थोडीशी कशी असते, ती थोडी थंड स्वरूपाची असते, म्हणजे खूप जास्त गरम नसते, कारण समुद्र खूप जास्त गरम नाही. याच्यामुळे काय होतं, समुद्रावरनं आलेली हवा जी आहे ना, ती आतमध्ये पठारावरती एंट्री मारते आणि ती एंट्री मारून त्या उष्ण हवेला येऊन भिडते. आणि साधी सिंपल गोष्ट आहे, ज्यावेळेस उष्ण हवा आणि थंड हवा येऊन भिडते, ओके, आता ह्या साईडची उष्ण हवा आहे आणि या साईडची थंड हवा आहे. तर थंड हवा ही जड असते, तर जड हवा खाली शिरते. ठीक आहे, जड हवा काय होते, जड हवा खाली शिरते खालच्या साईड. आणि ही उष्ण हवा आहे ना, उष्ण हवा कुठे जाते, तर उष्ण हवा वरी जाते आणि याच्यातून आपल्याकडे एक आवर्त पर्जन्य तयार होतं. या आवर्त पर्जन्याला आपल्या महाराष्ट्राच्या प्रदेशात बघा, हा जो भूद्रोणीचा पट्टा आहे बरोबर महाराष्ट्राच्या इथे तयार झाला आणि दॅट्स वाय तिकडे साताऱ्यापासून ते इकडे विदर्भापर्यंत. ठीक आहे, आता सातारा इथे आमचा गणेश काटकर भाऊ इथं बसलेला आहे, मी इकडच्या आलेला आहे. तर साधारणतः साताऱ्यापासून तर अगदी विदर्भाच्या भागापर्यंत, पर्टिक्युलरली साताऱ्याच्या पट्ट्यामध्ये, ठीक आहे, या पूर्ण भागामध्ये काय होतंय, पाऊस येतोय. आता हा पाऊस कुठून येतोय, तर हा पाऊस समुद्री प्रदेशातून किंवा समुद्राच्या भागातून हे वारं जमिनीवरती येते. समुद्राच्या भागातून हे वारं जमिनीवर येते, म्हणून समुद्राच्या भागातून हे वारं जमिनीवर येते, तर हे आपल्यासोबत बाष्प. मला सांगा, जमिनीवरनं वारं आलं आणि जमिनीवरनं वारं आल्यानंतर आपल्याला बाष्प मिळेल का? एवढं उन्हाळ्यात, भकास उन्हाळ्यात अचानक तुम्हाला एक आठवड्यापूर्वी तुम्ही बघा, एक आठवड्यापूर्वी नको नको झालं होतं. ठीक आहे, एक आठवड्यापूर्वी नको नको झालं होतं एवढं टेम्परेचर, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरपेक्षा डायरेक्ट 8-8 डिग्री टेम्परेचर. केला होता का नाही मी व्हिडिओ, त्याच्यावर पण बनवला होता की नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 8-8, 9-9 डिग्री, 8 डिग्री किंवा 9 डिग्री काय असते, जास्त टेम्परेचर होतं. मग मला सांगा, जर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 8-8, 9 डिग्री जर जास्त टेम्परेचर आहे, तर लो प्रेशर बेल्ट तयार होईल का नाही रे? स्ट्रॉंग लो प्रेशर बेल्ट तयार होईल. स्ट्रॉंग नॉर्मल लो प्रेशर बेल्ट पेक्षा स्ट्रॉंग लो प्रेशर बेल्ट या ठिकाणी तयार होईल. ओके, मग गारा तशाच येतात ना. ही उष्ण हवा जी वरती जाते, ती उष्ण हवा वरती गेल्यावर उष्णच राहते का? नाही, उष्ण हवा वरती गेल्यानंतर ती थंड होते. ठीक आहे, हे काय होते, थंड होते. ही उष्ण हवा जी वरती थंड जाते ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढगाले पण वरती नेते आणि मग त्याच्यापासून जे थेंब असतात त्या थेंबांचं घनीभवन होतं आणि थेंबांचं घनीभवन होऊन तिथं गारा तयार होतात आणि ते आपल्या टकोऱ्यात चांगल्या पडतात. त्यामुळे गारा पडताना तिथं जायचं नाही. गारांचा पाऊस या काळात होतो कारण की वरती गेलेली हवा डायरेक्ट काय करते, तर ढगाले वरती घेऊन जाते 12-12 किलोमीटर वरती. आणि बघा ना, वारा किती स्पीड मध्ये. तुम्ही पाईप पण पाणी मारले ना, तर पाईपाने पाणी मारलं, पाईपाचं तोंड असं पुढचं दाबा, पुढचं तोंड झाल्यानंतर पाईपाचं स्पीड वाढतं. तसं तसं ही जी थंड हवा येते ना, ही थंड हवा जी येते ते थंड हवेचं, हे आता ही थंड हवा एवढी आहे, त्या थंड हवेचं काय होतं, पुढे ह्या उष्ण हवेमुळे तोंड दाबल्यामुळे ही थंड हवा खूप स्पीडमध्ये येते आणि स्पीड एवढं वाढतं, ओके, एवढं वाढतं की ते स्पीड कमीत कमी 60 ते 75 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जातं. एवढं स्पीड वाढतं वाऱ्याचं. आणि म्हणून आपल्याला ना वारा आधी खूप वाहताना दिसतो, भयानक वारा वाहतो, भयानक वारा वाहतो आणि वारा वाहिल्यानंतर ती वारा व्हायची कामं होत असताना, ओके, वारा व्हायची कामं होत असताना ही उष्ण हवा तेवढ्याच काळात ही उष्ण हवा पण वरती धडकून त्याला जाते आणि उष्ण हवा वरती धडकून गेल्यानंतर तिथं ती ढग फॉर्म करते आणि ढग फॉर्म केल्यावर बदा पाऊस पडते. आणि या आत्ताच्या ज्या काळातला जो पाऊस आहे ना, तो जनरली रात्री पडतो, दिवसा नाही पडत. दिवसा नाही पडत कारण की दिवसा सगळी जमीन गरम झालेली असते आणि रात्री ह्या जमिनीच्या सगळ्या ह्या प्रदेशामध्ये ह्या लो प्रेशर बेल्ट, हाय प्रेशर बेल्टचा खेळ चालतो. रात्रीचं खेळ झाले. तर अशा पद्धतीचे हे खेळ चालतात आणि मग रात्री बदा पाऊस येतो. आणि याच बदा पावसाले काय म्हणते, बदा पाऊस नाही म्हणत, या बदा पावसाले म्हणते वळवाचा पाऊस. हा लय डेंजर असतो. आणि या काळामध्ये असलेले जे आंब्याची मोहर आहे, त्या आंब्याच्या मोहरीला हा त्रास देतो. किंवा जे काही पिकं आहेत, काढणीची पिकं, हरभरा कुणी काढते, कुणी गहू काढते, कुणी काय करते, ठीक आहे, तर हे जे पिकं आहेत ही सगळ्या पिकांना काय करते, ते त्रास देते. हा पाऊस लय बेकार असतो. आणि हे पाऊस यासाठी होतो कारण की मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी सांगितलं होतं बघा, 15 आय थिंक 15 मार्चला तो व्हिडिओ पण टाकला होता.
15 मार्चला मी बोललो होतो की आपल्याकडे टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 9 डिग्री सेल्सिअस जास्त आहे, लो प्रेशर बेल्ट क्रिएट होईल. त्यानंतर मी एक लेक्चर पण एक बघितलं, एक लेक्चर बनवलं पण होतं की आपल्याकडे गॉडझिला नावाचा एल्निनो येतोय, सुपर एल्निनो. त्याचं नावच गॉडझिला आहे. तर गॉडझिला नावाचा जो एल्निनो आहे ना, तो आपल्याकडे येऊन राहिला आहे. त्याच्यावरती नाही म्हणलं तरी चांगले व्ह्यू चाललेले आहेत. म्हणजे बरेचशा विद्यार्थ्यांनी ते 10,000च्या आसपास त्याचे व्ह्यू गेलेले आहेत त्या व्हिडिओचे, कारण की त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग देऊन दिलेलं आहे मी. आणि असंच डिटेलिंग तुम्हाला आता सांगितलेलं आहे, कारण की मी बघा हे असे व्हिडिओ नॉर्मल असतात, म्हणजे अशा गोष्टी आपण चालता बोलता सांगतो, पण आपल्याला डिटेलिंग माहिती नव्हतं. उद्या जाऊन तुम्ही या भूद्रोणी, आता ही भूद्रोणी नाही, ही फक्त द्रोणी आहे. त्याला भूद्रोणी नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, द्रोणी. याला वायुभाराची द्रोणी म्हणतात. फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे ही भाराची द्रोणी अशी का झाली, आणि त्याचं मी कारण लास्ट टाइम दिलं होतं. त्यामुळे जे डिटेल, म्हणून मी म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं, तुम्हाला जे काही व्हिडिओ येतात, आम्हाला जसा वेळ मिळतो किंवा काय असं महत्त्वाचे व्हिडिओ बनवायचं वाटले तर आम्ही पटकन टाकतो. काही लोकांना आता नाटो, आता सध्या बघा ते तात्या आपण बोलतोय की नाटोच्या देशांनी जरा थोडंसं लक्ष द्या हॉर्मुझच्या त्या समुद्रधुनीत. तर बऱ्याचशा लोकांना नाटोच माहिती नाही काय असते. मग अशा वेळेस आमची कामं आहेत, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगावं. तर याबद्दलचे काही व्हिडिओ आम्ही बनवत राहू, फक्त ते सेटअप करा. तुमचं काम आहे सबस्क्राईब करून ठेवणे आणि व्यवस्थित आलेले जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती काही छोट्या नोट्स बनवल्या, किंवा तुम्हाला ते लास्ट टाइम मी सांगितलं होतं काही पिवळ्या शीट्स ज्या असतात छोट्या छोट्या, त्याच्यावर बनवून ठेवून द्या. तुमच्याच कामाचं आहे. ठीक आहे, तर चला पटापट. लक्षात आला तर रिझन. ठीक आहे, तर आता उद्या जाऊन व्यवस्थित सगळ्यांना समजून सांगा की पाऊस काहून पडतोय आपल्या महाराष्ट्रात, आणि ते वादळी पाऊस. साधा सिंपल नाही, असा रिमझिम पाऊस नाही पडत, गाराज घेऊन येते पाऊस. ठीक आहे.